Hello, hello. This is the My Artifact episode number. My Artifact episode number 1729. आजची तारीख आहे 4 नोव्हेंबर 2019. आता वाजले रात्रीचे 1:33. आज माहित नाही, आज मी भलतच खुशीमध्ये आहे. कधी कधी नाही का आपल्याला नाही का एखादी गाणं किंवा एखादी सॉन्ग आपल्याला नाही का एक प्रकारे खुश करून टाकते, काही रिझन नसताना पण सुद्धा. इट जस्ट फील्स लाईक की आपण त्या गाण्याच्या दुनियामध्ये हरवून जातो आणि आपण आपली लाईफ विसरूनच जातो. वी जस्ट लाईक एन्जॉईंग दिस थिंग्स. बट इट इज द ह्युमन नेचर अँड इट इज अ रिअली इम्पॉर्टंट फॅक्ट्स टू बी अ हॅपी. कारण कसं आहे की म्युझिक हे कधी कधी अशी एक गोष्ट असते जे तुमच्या लाईफला एक सर्टन इमोशन्स मध्ये चेंज करू शकते. अँड दॅट इज रिअली गुड थिंग. या म्युझिक बद्दल मला नेहमी आवड असते. बट लिटरली होऊन राहिलंय की मी गेले 10-15 दिवस झाले, कधी महिनाभर झाला, मी युजली गाणे खूप कमी ऐकून राहिलोय. बिकॉज ऑफ दॅट की मी खूप सारे नॉलेज फॅक्ट खूप जास्त ऐकून राहिलोय. मी खूप जणांचे डॉक्युमेंटरीज आणि इन्स्पिरेशनल मोटिवेशनल युट्यूबवर नेहमी ऐकून राहिलो आहे ड्युरिंग द कामाच्या वेळेस. कारण ते कसं काम करताना पण कसं एक प्रकारे फोकस राहते प्रत्येक गोष्टीमध्ये, तेव्हा जर अशा गोष्टी सुरू राहिल्या. पण आज काय झालं का आज जेवण झाल्यानंतर नाही का आज असं वाटलं की चला गाणे ऐकू, आणि आज मस्त डीजेचे गाणे लावले हेडफोनवर मी आज धन धन धन. आणि तेव्हापासून माझा मूड वॉज काइंड ऑफ लाईक अ टॉप ऑफ द वर्ल्ड. आय कुडंट इमॅजिन का अशा प्रकारे सिच्युएशन माझ्यासोबत होऊन राहिली. आय वॉज बिंग रिअली हॅपी. खरंच मी बहुत जास्त खुश होऊन राहिलोय. अनसर्टनली मला माहित नाही, बट आय एम बिकम रिअली हॅपी अँड एक्सपेक्टेशन्स. येस, काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड नाही केला. का नाही केला ऍक्च्युली काल नाही का मी एक युनिक फॅक्ट केला. म्हणजे माझ्या मनातल्या फिलिंग एक्सप्रेस करण्यासाठी मी युजली आर्टिफॅक्ट एपिसोडचा युटिलाइज करतो. बट काल माझ्यापाशी एवढा वेळ होता की राईट नाऊ इन्स्टेड ऑफ रेकॉर्डिंग आय जस्ट लाईक बिंग रायटिंग माय फिलिंग्स. तर काल मी माझ्या मनातल्या फिलिंग्स आहे ना ते मी नाही का रिटर्न केल्या. एक गुगल नाही का गुगल ड्राईव्हवर गुगल टॉक याच्यावर मी एक वर्ड फाईल बनवली आणि थोडं बहुत एक्सप्रेशन्स वगैरे मी लिहिण्याचा इथे प्रयत्न केला. बिकॉज ऑफ दॅट आय एम द रायटर अँड आय नीड टू राईट समथिंग. कारण आपण प्रत्येक गोष्ट आपण रेकॉर्ड करू शकत नाही, कारण रेकॉर्डिंग कोणाला दाखवू शकत नाही. बट इन्स्टेड ऑफ रायटिंग इज अनदर फॅक्ट. रायटिंग इज लाईक अ फिजिकल थिंग दॅट कॅन रीड, दॅट कॅन टच, दॅट कॅन फील. सो एक प्रकारे मला या गोष्टीचा एक प्रकारे एक्सपिरियन्स करायचा आहे, या गोष्टीचा मला एक प्रकारे आदत लावायची आहे. कारण रायटिंग हे खूप जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर आहे असं मला वाटते. सो या गोष्टीसाठी मी काल आर्टिफॅक्ट एपिसोड नाही केला आणि लिहत बसलो. म्हणजे याच्यामध्ये मी आर्टिफॅक्ट एपिसोडला रिग्रेट नाही करीन का मी असं का नाही केलं आर्टिफॅक्ट एपिसोड. बिकॉज ऑफ दॅट की हे एक नवीन गोष्ट आहे आणि हे एक नवीन गोष्ट मी शिकण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे. सो दॅट इज रिअली गुड थिंग. सो आय कुडंट ब्लेम माय सेल्फ की काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड का नाही केला. ओके, सो दॅट इज रिअली गुड. दॅट इज रिअली इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट आय वॉन्ट टू से. ओके, अनदर थिंग इज दॅट अजून काय गोष्ट सांगायला लाईक आय डोंट नो, आज माहित नाही मनामध्ये एवढी एनर्जी आहे ना, मी कंटिन्यू बोलूनच राहिलोय. आय कुडंट put the purna viram on behind the sentences. Yes, purna viram म्हणजे full stop. म्हणजे that could I pause and then I थिंक की आता आपल्याला दुसरं काहीतरी बोलायचं आहे. बट मेरा तो दिमाग ही ऐसा कंटिन्यू चल रहा है और मेरा मुंह तो थकने का नाम ही नहीं ले रहा है. इट इज लाइक कंटिन्यू कडक 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 नारी 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 बिना देव. अरे वाव. आता हे गाणं ऐकलं. ओके, आता काय झालं, आता सांगू ऑफिस मध्ये माझं जो जबरदस्त होऊन राहिला, कारण माझं काम नाही का बहुत फास्टली होऊन राहिलंय. म्हणजे बाकीच्या कम्पॅरिझन मध्ये नाही का माझी ड्राफ्टिंग आणि माझी जी ऍट्रिब्यूट फिलिंग आहे ना एवढे झरझर होऊन राहिले ना की बहुतच जास्त. मी करीब 2.8 एरिया नाही का मी बकाबक ड्राफ्ट केला, ऍट्रिब्यूट धरले आणि असं मला वाटते की खरंच मी हे स्पीड अचीव्ह करू शकतो. अनदर थिंग, त्यामुळे मी खुश तर आहे कामामध्ये. अनदर थिंग इज दॅट की ते आय थिंक आज तुम्हाला कसं एक प्रकारे सॅड व्हायला पाहिजे होतं. कारण आज संडे आहे आणि आज संडे असल्यावर आपल्याला ऍक्च्युली संडे होता.
1 वाजलाय. बट आज संडे आहे आणि त्या आपण गावी नाही गेलो. आपल्याला गावी मला एक प्रकारे नाराज व्हायला पाहिजे ऑफिस पासून का भाई क्या मेरी जिंदगी है क्या मैं ऐसे मग असं असं. बट राईट ना आय फील रिली हॅपी या म्हणजे मला कामामध्ये पण मजा पण येऊन राहिली. कामाला मध्ये इट जस्ट रिली अमेझिंग हॅपी. सो हा मी का विचार केला होता या जे ऑफिस सुटल्यानंतर मी बसमध्ये होतो. बसमध्ये होता मी मी कानात हेडफोन टाकून तेच गाणे ऐकून राहिलो. ते नारी नारी वालं गाणं जे माझ्या डोक्यामध्ये कंटिन्यू वाजून राहिलंय जे की आताही वाजून राहिलंय. बट ड्युरिंग द आर्टिफॅक्ट एपिसोड आय शुड पॉज दॅट सॉन्ग अँड जस्ट रिलीज दी आर्टिफॅक्ट एपिसोड अँड मेक द आर्टिफॅक्ट एपिसोड. ओके सो हे गाणं ऐकल्यावर मला असं वाटलं की नाही का आता या नेक्स्ट वीकला आम्ही चाललो आहे रामदिघीला. आम्ही म्हणजे मी आणि त्याच्यानंतर विशाल सगळेजण वगैरे गॅदर होणार आहे आणि आम्ही गाडी करणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही रामदिघीला जाणार आहे. ऍक्च्युली आमचा प्लॅन होता की आम्ही चिखलदऱ्याला जायचा. ऍक्च्युली माझा प्लॅन होता की चिखलदऱ्याला जायचा. ऍक्च्युली प्लॅनच नव्हता कोणाचा या म्हणजे कसं की खूप सारे म्हणजे कसं सगळेजण स्कॅटर्ड झालंय. नो वन विल डिसाइड व्हॉट टू डू व्हॉट नॉट टू डू या. सो कसं आहे की आता जे वेळेवर पॉसिबल होत आहे त्यालाच आपण एक प्रकारे करून राहिला या रामदिघी. आता अशी एज नाही आहे की आपण आता रामदिघीला जाऊ कारण आता राईट नाव वी आर 26 अँड राईट नाव वी आर मेकिंग सच अ अमेझिंग थिंग नॉट टू गो की आपण बार बार एकच ठिकाणी जाऊ. बट वॉट एव्हर एक जगण्यासाठी एक रिझन आहे आणि खुश राहण्यासाठी नाही आपल्याला प्लेसची मॅटर करत नाही. जस्ट लाईक एव्हरी वन गॅदर यू ऑल आर हॅपी या. बट वी आर प्रॉमिस की नेक्स्ट टाइम असं होणार नाही आणि नेक्स्ट टाइम आपण अजून मोठ्या मोठ्या लोकेशनवर एखाद्या रिमोट लोकेशनवर जाऊ शकतो. वॉट एव्हर. ओके सो मी असा विचार केला की आता नेक्स्ट वीकला आम्ही चाललोय रामदिघीला. सो रामदिघीमध्ये फुल ऑन एन्जॉय गाडीमध्ये ते गाणे लावीन नारी नारी आणि मस्त गाणं म्हणीन डान्स करीन. ओहो इट वॉज लाईक नेक्स्ट लेवल ऑफ एन्जॉयमेंट. इट इज अनदर थिंग. दुसरी गोष्ट अजून एक मस्त जबरदस्त आहे की मी नाही का दाढी वाढवली आहे या. आणि कसं आहे की मागच्या वीक मध्ये मी नाही का दाढीला थोडासा शेप दिला होता. बट कसं की तो शेप मला आवडला नाही या. मग मी त्याला झिरो ट्रिम मारली. तर झिरो ट्रिम मारल्यामुळे काय झालं की ते आता ट्रिम मारल्यामुळे काय होते की सम सर्टन ऑफ केस आहे ना ते राहतात या. त्यामुळे दाढी थोडी बहुत दिसते. आता कसं आहे की त्याच्यानंतर 1 वीक झालं मला दाढी येऊन राहिली आणि बरोबर त्या पॅटर्न मध्ये येऊन राहिली. त्या पॅटर्न मध्ये त्या माणसाने मला कट मारला होता इथे म्हणजे दाढीवर. तर ते दाढी एवढी जबरदस्त शोभून राहिली ना का इट वॉज लाईक रिअली बेस्ट. म्हणजे आज मी नाही का ऑफिसमध्ये नाही का करीब इतक्यांदा मुताला गेलो बट मी मुताला गेलोच नाही. बस शकल पाहायला गेलो स्वतःची. ओ हो क्या जबरदस्त दिख रहा हूं मैं. ओ हो क्या जबरदस्त सो नाही का आज मुझे खुद से ही प्यार हो गया. ओ हो क्या बात है. एम आय टॉकिंग टू मच लाऊड. ऍक्च्युली माझ्या कानात नाही का मी हेडफोन्स टाकून आहे त्यामुळे मला रिअलाइज होऊन नाही राहिलं की मी किती जोराने बोलत आहे. बट किसको क्या परवा मोकाचं होते ना आदर चौदा आज मैं बहुत हॅपी हूँ. यस सो इट इज रिअली गुड. इट इज रिअली अमेझिंग. यस आणि कधी कधी आपण बहुत खुश होऊन जातो आपल्या छोट्याशा या दुनियेमध्ये आणि एक प्रकारे लाइटनिंग येऊन जाते आपल्या लाईफ मध्ये. इट्स रिअली इनक्रेडिबल. इट फील्स रिअली नाईस. यस आता ओके गोष्टी करू का. येस वेल मी ठरवलं होतं की आता मी नवीन ऑफिस किंवा नवीन जॉब नाही शोधीन. मी आता माझ्या करिअरकडे फोकस करीन. माझं करिअर म्हणजे म्हणजे मला जिथे जायचं आहे म्हणजे मला ऍक्च्युली एक फिल्म मेकर बनायचं आहे. सो त्या गोष्टीसाठी मी काय प्रयत्न करू शकतो. आता आपण खूप शिकलोय या. खूप शिकलो जॉब केलं स्वतःला सेटल केलं. आता त्याच्यानंतर आपण पुन्हा स्वतःला सेटल करू असं कधी होणार नाही या. आता कधी ना कधीतरी आपल्याला सुरुवात करावं लागेल आणि त्यासाठी मी सुरुवात केली फिल्म रायटिंगचे कोर्स या. हळूहळू मी लिहायला शिकलोय. हळूहळू मी रायटिंग करायला शिकलो आहे. एक प्रकारे बिगिनिंग लेवलवर आहे बट दॅट इज गुड या. बट राईट नो आता अशी एक लेवल आहे या लेवलला आपल्याला एक काही हार्ड डिसिजन घ्यायचे आहे. हार्ड डिसिजन म्हणजे असे काही डिसिजन जेणेकरून आपल्या लाईफला एक पर्टिक्युलर चेंज होऊन जाईल. एक प्रकारे आपला ट्रॅक शिफ्ट होऊन जाईल एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅक पर्यंत.
सो इट इज रिअली इम्पॉर्टंट फॅक्टर टू अंडरस्टँड दॅट की आपली लाईफला आपल्यामध्ये काय करायचं आहे. आपल्या लाईफमध्ये आपल्याला एक डिझाईन इंजिनियर बनायचं आहे की आपल्याला एक प्रकारे फिल्म रायटर बनायचं आहे किंवा समोर जाऊन फिल्म करिअरमध्ये काम करायचं आहे. सो मी ऍक्च्युली आय एम सेईंग की मला फिल्म करिअरमध्येच काम करायचं आहे. ओके. बट आता डिझायनिंग इंजिनियरमध्ये आपण इथे काम करून राहिलाय, बट इथून आपल्याला समजा जर आपले टार्गेट शिफ्ट करायचे असेल, इट इज रिअली हार्ड. कारण सांगण्यासाठी हे गोष्ट जेवढी इझी असते समजण्यासाठी आणि त्याला करण्यासाठी तेवढीच कठीण असते. या कारण यासाठी आपल्याला खूप सारे प्लॅनिंग करायचे असते, खूप साऱ्या गोष्टी मॅनिप्युलेट करायच्या असते. पैशाचा फॅक्टर खूप मोठा असतो आणि अशा गोष्टीमध्ये आई वडिलांचा सपोर्ट न भेटणं एक बहुत मोठा डिसएडव्हान्टेज असते, जे की माझ्या लाईफमध्ये आहे. सो दॅट इज रिअली इम्पॉर्टंट फॅक्टर. इन्स्टेड ऑफ दॅट आपण मी रिअलाइज केलं होतं की विशाल वॉज एक प्रकारे आपल्याला सपोर्ट देत, बट सडनली आय रिअलाइज दॅट की विशालने पण असं त्याच्या मागे खूप सारे आहे कामं आहे, त्याला पण त्याची लाईफ सेटल करायची आहे. ही वुडंट डू दॅट. सो आता अशा वेळेस नाही का आपल्याला स्वतःला सपोर्ट करायचा आहे. सो दॅट इज इम्पॉर्टंट थिंग दॅट की आपण स्वतः पैसे सेव्ह करू. तर यामुळे मी कंटिन्यू गेले 1 हफ्ता झालाय मी एक टाइम जेवून राहिलोय. यस, मी रात्री उशिरा झोपतो आणि सकाळी उशिरा उठतो. त्यामुळे काय होते की मी उशिरा उठल्यामुळे नाही का मला जास्त भूक लागत नाही आणि भूक नाही लागल्यामुळे नाही का माझं कसं नाही का सकाळी चहा आणि ब्रेड खाल्ल्याने नाही का होऊन जाते काम. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी तर जेवण भेटतेच मेसवाल्या बाईचं, तर ते जेवण करून घेतो. आता मी असं स्वतःसोबत काय करून राहिलाय व्हाय, कारण नाही का मला थोडे पैसे सेव्ह करायचे आहे. माझ्या अकाउंटमध्ये आता थोडे बहुत वगैरे पैसे आहे या, बट हे पैसे नाही का मला आता हे फिल्म करिअर क्लासेसला इथे द्यायचे आहे आणि याच्यानंतर माझ्यापाशी फारसे पैसे उरत नाही. सो कसं आहे की आतापासून आपण स्वतःला एक प्रकारे त्या लेवलची एक प्रकारे स्ट्रगलिंग सुरुवात करावी लागेल आणि एक प्रकारे स्वतःला रिअलाइज करून द्यावं लागेल की यस दिस इज द बिगिनिंग आणि इथून आपल्याला सुरुवात करायची आहे. या बट कधी कधी मला असं वाटते की मी याची सुरुवात
स्वतःमध्ये क्रिएट करत गेलो आणि ते डोक्यामध्येच राहू दिला आणि मग सम हाऊ सर्टन वेळेमध्ये मला रिअलाइज झालं की आता आपल्याला काही ना काहीतरी याच्यावर करिअर सेट करायचं आहे. त्यामुळे मी त्याला रिटर्न केला आणि राईट नाव आता ते क्लासेस सुरू केले आहेत. एक प्रकारे हार्ड स्ट्रक्चर स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. वडेवर जे सिच्युएशन आहे त्याला आपण हँडल करू आणि लेट्स फेस. घेतली आहे ती पूर्ण मेहनत वाया गेली आणि तिचं वर्ष पूर्ण वाया गेलं आणि तिला आता पुन्हा पुढल्या वर्षी एफर्ट घ्यावा लागेल आणि त्या मेहनतीचा एक प्रकारे स्वतःला चेंजेस आणण्यामध्ये प्रयत्न करावा लागेल. कधी कधी नाही का आपण आपल्या लाईफला खूप लाईटली घेतो आणि समहाऊ एक सर्टन सेकंड मध्ये पूर्ण लाईफ चेंज होऊन जाते. या आता तिने कधी असं डिसाईड केलं नसेल का मी जाईन माझा ऍक्सिडेंट